न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूर। चेअरमन माननीय सुनील रामचंद्र पाटील, व्हाईस चेअरमन माननीय सातापा गणपतराव मगदूम, संचालक सुधाकर आपासो कांबळे, सचिन भिकाजी गुरव, उत्तम शंकर वावरे, रणजित वसंत पाटील, मुजमिल अहमद नावळेकर, अमर पांडुरंग पाटील, जितेंद्र निनाप्पा वसगडेकर, राहुल राज कृष्णात शेळके, सुरेश पांडुरंग सुतार, रवींद्र करपसापा जरळी, अजय पांडुरंग शिंदे, संजय श्रीपतराव शिंदे, श्रीकांत नारायण चव्हाण, बाजीराव श्रीपती पाटील, सरदार शंकर दिंडे, नंदी पाकाराम मोरे, जयकुमार श्रीकांत रेळेकर, सरोजनी गंगाराम कोरी, सोनाली दत्तात्रय गुरव, तज्ञ संचालक दिलीप आनंदराव पाटील, दीपक जयसिंग बुरुड, व्यवस्थापक VN बोरगे, संस्थेचे मार्गदर्शक MR पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळंकुरे, राजू परीट, राजाराम वरुडे, MM पाटील, KR किरोळकर, मनोहर भाट, सातापा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, ND पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठ यांच्या वतीनं आज गुरुवार 10 एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली। यावेळी धर्मसभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पहिले मार्गदर्शन पंडित हर्षवर्धन पाटील शास्त्री यांचं झालं। यामध्ये त्यांनी संयोग कितीही चांगले किंवा मोठे असले तरी ज्याच्यामध्ये भवितव्यता आहे तोच जीव मोक्षात जाऊ शकतो असे सांगितले। त्यानंतर दुसरे मार्गदर्शन पंडित जिनचंद्र आलमान हेरले यांचे झाले। यामध्ये त्यांनी भगवान महावीरांना आपण समजून घेत असताना त्यांचे तत्वज्ञान समजून घेणे हे वर्तमान काळामध्ये अतिशय गरजेचे आहे आणि तत्वज्ञान समजून घेण्यासाठी बाहुबली गुरुकुलासारखी गुरुकुल व्यवस्था असणे आवश्यक आहे। या कार्यक्रमासाठी बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, बालविकास विद्यामंदिरचे चेअरमन तात्या सोथने उपस्थित होते। संस्कृत प्राकृताचार्य डॉक्टर विजयसेन पाटील तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलचे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्रशालेचे सर्व अध्यापक अध्यापिका, गुरुकुलचे आजी माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतून आलेले सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेरी भावनेने या कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप धोत्रे यांनी केले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।